RT ॲडमिशन 2026-27 भरपूर जे पालक वर्ग आहे यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की आम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे, एडिट ऑप्शन आलेला आहे का, आणि फॉर्म जर आम्हाला एडिट करायचं असेल तर फॉर्म एडिट कसा करायचा. कारण की या अगोदर जी पहिली अपडेट आलेली होती ती अपडेट आलेली होती की यामध्ये ज्या 20 संस्था होत्या, जसे की यामध्ये पोदारचा सुद्धा जे स्कूल आहे त्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता, आणि या व्यतिरिक्त अजूनही काही संस्था होत्या त्यांच्या शाळा याच्यामध्ये ॲड झालेल्या आहे. आणि त्या शाळा जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये आलेल्या असेल तर तुम्हाला जर फॉर्म एडिट करायचा असेल, ते स्कूल जर तुम्हाला टाकायचं असेल तर यामध्ये म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यावं लागेल. तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे. कोणता ID पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला SMS आलेला होता तो ID पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून घ्यावे लागेल. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म एकदा चेक करू शकता आणि तो फॉर्म तुम्ही एडिटसाठी मागवू शकता. ही अपडेट कोणासाठी आहे? नवीन जो रूल आलेला आहे 3 किलोमीटर यांच्यासाठी सध्या नाही आहे. ही अपडेट फक्त ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे. आणि त्यांना जर एडिट करायचं असेल, कारण की अजूनपर्यंत 3 किलोमीटरचा नियमबद्दल कुठेही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे. 3 दिवस म्हटलेला आहे, संपूर्ण पालकवर्ग वाट बघत आहे. ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार. परंतु एडिटसाठी भरपूर कमेंट्स आलेल्या आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता. आणि जर वेट करायचं असेल तुम्हाला 3 दिवस तर तुम्ही वेटसुद्धा करू शकता. परंतु कमेंट्स आलेले आहे, पालकवर्गांना माहिती पाहिजे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर लॉग इन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कन्फर्म आहे. कन्फर्म म्हणजे जनरेट PDFचं ऑप्शन आलेला आहे, फायनल सबमिट झालेला फॉर्म आहे आणि हा फॉर्म एडिट होत नाही आहे. यामध्ये जर शाळा ॲड करायच्या, जसं की यामध्ये एकच शाळा ॲड केलेली आहे. परत जर शाळा ॲड करायच्या असेल कोणाला, ज्यांच्याही एरियामध्ये ज्या शाळा होत्या, ज्याही पालकवर्गांच्या लॉग इनमध्ये त्या शाळा ॲड झालेल्या, जसे की ज्या 20 संस्था होत्या ज्यांनाही अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला होता तो कॅन्सल केलेला आहे, तर त्या शाळा आता ॲड झालेल्या आहेत. तर त्या शाळा ॲड झालेल्या असेल तुमच्या लॉग इनमध्ये तर तुम्ही तुमचा फॉर्म हा अनकन्फर्मसाठी रिक्वेस्ट देऊ शकता. बघा यामध्ये एक ऑप्शन आलेला आहे. तुमच्या आजूबाजूला जर त्या 20 संस्था होत्या त्याबद्दल जर ऑप्शन असेल तर तुम्ही हा फॉर्म अनकन्फर्म करू शकता. अनकन्फर्म तुमचा डायरेक्टली होणार नाही आहे. इथे बघा रिक्वेस्ट करायची आहे, अनकन्फर्म माय अप्लिकेशन. BEO आणि EO ही एक पोस्ट आहे, म्हणजे ऑथॉरिटी आहे. हे गव्हर्नमेंटचे जेही असेल, आपल्या आजूबाजूला जेही डिस्ट्रिक्ट लेवल असेल तिथे जेही व्यक्ती बसलेले आहे की जे RTसाठी सपोर्ट देत आहे त्यांच्याजवळ हा फॉर्मची रिक्वेस्ट जाईल. तुमच्या फॉर्मची रिक्वेस्ट त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर ते चेक करतील आणि त्यानंतर तुमचा फॉर्म तो एडिटसाठी तुम्हाला वापस करतील. तर तो फॉर्म तुम्हाला जर वापस आला तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला परत जेही एडिट करायचं आहे तुम्ही एडिट करू शकता. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुमचा फॉर्म तुम्हाला एडिटसाठी वापस तर येऊन जाणार, परंतु वापस आलेला फॉर्म तुम्हाला चेक करून परत फायनल सबमिट करावा लागेल. कारण जे पालकवर्ग फायनल फॉर्म सबमिट करणार नाही, म्हणजे जनरेट PDFचं ऑप्शन त्यांना येणार नाही, त्या पालकवर्ग या लॉटरीमध्ये ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, ते बाद होऊन जाणार. कारण तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट राहणार नाही आहे. त्यामुळे बघू शकता फॉर्म अनकन्फर्म रिक्वेस्ट इज ऑलरेडी सबमिटेड टू BEO EO, म्हणजे तुम्ही दिलेली जी रिक्वेस्ट आहे ही ऑलरेडी सबमिट झालेली आहे. तुमचा फॉर्म आता एडिटसाठी तुम्ही मागवलेला आहे. तो फॉर्म जी ऑथॉरिटी आहे ही चेक करतील आणि तुमचा फॉर्म तुम्हाला वापस करतील. त्याबद्दलचा तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो. त्याप्रकारे तुम्हाला तो फॉर्म वापससुद्धा येऊ शकतो, किंवा तुम्ही परत लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता की तुमचा फॉर्म हा एडिट होतो का. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म रिटर्न मागू शकता, म्हणजे अनकन्फर्म करू शकता. तर ज्यांनाही अनकन्फर्म करायचा असेल त्या पालकवर्गांनी आपला फॉर्म अनकन्फर्म करा. ज्यांनाही 3 किलोमीटरच्या नियमाची वाट बघायची असेल ते पालकवर्ग वेट करू शकतात की नियम बदल होईल का. आणि ज्यांनाही असं वाटत आहे की नाही मला फॉर्म एडिट करायसाठी मागवायचा आहे तर तुम्ही ही जी प्रोसेस दिलेली आहे या प्रोसेसनी अप्लाय करू शकता. भरपूर पालकवर्ग होते की जे कमेंट्स करत होते की एडिट ऑप्शन कधी येणार, किंवा आम्ही जे शाळा टाकलेल्या आहे किंवा कोणाच्या फॉर्ममध्ये जर छोटी मोठी चूक झालेली असेल तर तुम्ही या प्रकारे अनकन्फर्म करून मागवू शकता फॉर्म. हे ऑप्शन आतापर्यंत नव्हते, यावर्षी उपलब्ध झालेले आहे. आणि जो नवीन नियम आहे 3 किलोमीटरचा याबद्दलची साईडवर अजूनपर्यंत कोणती अपडेट नाही आहे. अपडेट आल्यानंतर त्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येणार. सध्या तरी 18 तारीख लास्ट डेट आहे. 1 किलोमीटरचा जो नियम आहे, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये ज्या शाळा टाकायच्या आहेत तेच ऑप्शन अजूनही फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. ज्यांनाही फॉर्म भरायचे असेल 1 किलोमीटरसाठी ते पालकवर्ग फॉर्म भरू शकतात. तर अशा प्रकारे ही एक माहिती होती. तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.